आपण इयत्ता तिसरीचं पेपर 2चं जे राहिलेलं सोल्युशन आहे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं. तर पहा विद्यार्थ्यांनो, आता वेळ न घालवता लगेच आपण प्रश्नाकडे जाऊयात. तर पहा, विभाग 1 इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांसाठी होते. तर पहिला प्रश्न, हाऊ मेनी करेक्ट पेअर्स ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड्स आर देअर? एकवचनी व अनेकवचनी शब्दांचे एकूण किती जोड्या बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आपला. तर पहा आता किती जोड्या बरोबर आहेत पाहूयात. सिटी, सिटीज. तर पहा हे बरोबर आहे, कारण सिटीमध्ये काय आहे, लास्ट लेटर आहे वाय. वाय असेल तर आपण काय करतो, वाय काढून तिथे IES लावतो आणि अनेक वचन करतो, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. बुकचं प्लुरल बुकेस असतं का? नाही, हे चुकलेलं आहे, कारण बुकचं प्लुरल आपण बुक्स करतो. कीज हे करेक्ट आहे. जरी हे वाय असेल लास्ट लेटर तरी पण इथे आपण यस का लावतो, कारण वायच्या आधी काय आहे, वोवेल आहे, म्हणजे हे करेक्ट प्लुरल जोडी आहे. त्यानंतर पहा, ऑक्सेस असतं का? नाही, हे चुकलेलं आहे. ऑक्सचं अनेक वचन असतं ऑक्झन. माऊसचं अनेक वचन माईज असतं, हे करेक्ट आहे. लीफचं अनेक वचन लीव्ज असतं, हे देखील करेक्ट आहे, कारण जर एखाद्या नाऊनच्या शेवटी यफ किंवा यफी असेल तर आपण काय करतो, यफ किंवा यफी हे काढून टाकतो आणि त्या ठिकाणी VES हे ॲड करतो, म्हणजे हे पेअर काय आहे, करेक्ट आहे. मग पहा किती करेक्ट आलेले आहेत, 1 2 3 4, म्हणजे इथे 4 जोड्या बरोबर आलेल्या आहेत. मग पहा 4 कुठं दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. हे आहे तुमचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, फाइंड द करेक्ट आर्टिकल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य उपपद शोधायचं आहे. आर्टिकल्स किती आहेत इंग्रजी भाषेमध्ये? 3, ए, ॲन आणि दी. तर आता आपल्याला करेक्ट आर्टिकल शोधायचं आहे. लुक ॲट डॅश सन. मग पहा इथे सनच्या आधी आपल्याला कोणतं आर्टिकल यूज केलं पाहिजे, ए, ॲन का द? तर दी. याला दी असं म्हणलं जातं विद्यार्थ्यांना. द आपण हे रॉंगली स्पेल करतो. दी हेच करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे. दी सन येतं, कारण का, सन हा एकमेव वस्तू आहे. एकमेव वस्तूंच्या नावापुढे आपण काय करतो, दी हे आर्टिकल यूज करतो. वोवेल साऊंडने सुरू होणारे पुढे आपण ॲन आर्टिकल यूज करतो. तर कॉन्सनंट साऊंड पुढे आपण ए आर्टिकल यूज करतो. मग पहा कोणतं पर्याय बरोबर असणार आहे, 3 नंबरचं पर्याय. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर पाहूयात आता पुढील प्रश्न, विच लेटर विल यू पुट इन अ प्लेस ऑफ अ स्टार टू गेट 3 मिनिंगफुल वर्ड्स म्हणलेले. मग पहा इथे 3 मिनिंगफुल वर्ड्स क्रिएट होण्यासाठी आपण कोणतं लेटर सिलेक्ट केलं पाहिजे. तर पहा इथे लगेच आपल्या लक्षात येईल GOAT गोट, म्हणजे पहा इथे देखील ओ लिहिल्यानंतर पहा कोणतं मिनिंगफुल वर्ड तयार होतो, गॉड. आणि पहा इथे DOCTOR डॉक्टर. तर पहा तिन्ही मिनिंगफुल वर्ड क्रिएट झालेत, म्हणजे आपल्याला 3 नंबरचं पर्याय येतील. ओ हे लेटर इथे सिलेक्ट करायचं आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागेल. 3 नंबरचं पर्याय इथे योग्य आहे. पुढील प्रश्न पहा, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट पंक्च्युएशन मार्क आपल्याला सिलेक्ट करायचं. पहा सेंटेन्स इथे दिलेलं आहे, हाऊ फनी. तर पहा हाऊ फनी म्हणलेलं आहे, म्हणजे काय आहे, उद्गार आहे, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून निघालेले उद्गार आहेत, म्हणून आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क इथे सिलेक्ट करायचं आहे. उद्गार चिन्हला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, एक्सक्लेमेशन मार्क. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. हाऊ पाहून लगेच क्वेश्चन मार्कला सिलेक्ट करायचं नाही आहे. हाऊ फनी म्हणलेलं आहे, म्हणजे काय आहे, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गार निघालेले आहेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तर पहा काय म्हणलेलं आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. परमिशनसाठी कोणते 2 वर्ड आपल्या लक्षात होतो, मे आणि कॅन. हे 2 वर्ड इथे इम्पॉर्टंट आहेत. प्लीज असेल तर ते रिक्वेस्ट असतं, प्लीज हेल्प मी हे परमिशन आहे का, नाही. शट द विंडो, तर पहा हे तर ऑर्डर आहे, हे देखील येणार नाही. गिव्ह युअर पेन्सिल, हे देखील काय आहे, ऑर्डर आहे, म्हणून हे देखील इथे येणार नाही. मे आय कम इन सर, तर पहा ही आहे परवानगी. मे आय कम इन सर म्हणजे काय, मी आत येऊ का, म्हणजे आपण परवानगी घेतो शिक्षकांची, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. परवानगी म्हणजे परमिशनसाठी आपल्याला मे आणि कॅन हे वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळे प्रश्न आपले रिवाईज झालेले आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, चूज द ॲजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. खाली वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण कोणाला म्हणतो आपण, ॲजेक्टिव्ह कोणाला म्हणतो, नाउन्सबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणाऱ्या वर्डला. पहा सेंटेन्स काय आहे, आय ड्रिंक कोल्ड वॉटर. तर या सेंटेन्समध्ये पहा नाऊन आहे वॉटर, आणि वॉटरबद्दल कोण इन्फॉर्मेशन सांगतो आपल्याला एक्स्ट्रा, कोल्ड हा वर्ड, की वॉटर थंड आहे, म्हणजेच इथे ॲजेक्टिव्ह काय आहे, कोल्ड. 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. आय हे काय आहे, प्रोनाऊन, आणि ड्रिंक हे काय आहे, व्हर्ब आहे, क्रियापद. पिणे, पाणी पिणे हे क्रियापद आहे. अशा प्रकारे सेंटेन्समधले सगळे वर्ड्स
कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे मुलांना. अशाच प्रकारे तुम्ही देखील सेंटेन्स रीड करायचे. पाहूया तर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन विल यू यूज इन युअर मदर्स बर्थडे? तर पहा, आईचा वाढदिवस असताना तुम्ही कोणता वाक्प्रयोग कराल? हॅपी न्यू इयर असं म्हणू का आपण आईला? नाही. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे? तर पहा, हे बरोबर आहे. हॅपी बर्थडे किंवा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आपण असं विश करतो. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. थँक्यू म्हणणार नाही किंवा यू आर वेलकम तर म्हणणारच नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. पहा नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द साऊंड मेड बाय डॉग? तर पहा, कुत्र्याने काढलेला आवाज याला काय म्हणतात? म्हणजेच काय, कुत्र्याच्या आवाजाला काय म्हणलं जातं? बार्क्स, कूज, रोअर, कमू? तर पहा, डॉगच्या साऊंडला बार्क्स म्हणतात. बार्क्स म्हणजे भुंकणे. कूज येणार नाही. रोअर तर लॉयन टायगर्स असतं. मू कोणाचं असतं? काऊच असतं. मू असतं काऊचं. नेक्स्ट पहा क्वेश्चन. रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द मंथ. त्याचं नेम इथे लपलेलं आहे. मग हे लेटर्स आपल्याला करेक्ट जुळवायचे आहेत आणि करेक्ट मंथचं स्पेलिंग बनवायचे. मग पहा इथे कोणतं मंथचं स्पेलिंग बनते? तर एप्रिल. मग पहा पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे करेक्ट? एप्रिल. मग पहा हेच असणार आहे ना बरोबर उत्तर. APRIL. डायरेक्ट ऑप्शन बघून आपण याचं आन्सर हे शोधू शकतो. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन. सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर. तर पहा कोणती ॲक्शन वर्ड आहे ही? थ्रो द बॉल म्हणजे फेकतंय का तो बॉल? नाही. किक द बॉल. तर पहा किक करत आहे म्हणजे मारत आहे, लाथ मारणे. कॅच द बॉल तर झेलतोय का? नाही. क्लीन द बॉल क्लीन करतोय का? नाही. म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन. व्हॉट्स द टाईम इन द क्लॉक? तर पहा या क्लॉकमध्ये किती वाजलेले हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहा जो काही अवर हँड आहे तो 3 आणि 4च्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट लेटर घ्यायचं आहे म्हणजे 3 घ्यायचं आहे. आणि 6वर आहे मिनिट हँड म्हणजे 6 5 30. म्हणजे किती झालेले आहे? 3:30 झालेले आहेत. यालाच आपण काय म्हणतो? 3:30 म्हणतो. 3:30 पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. लहान काटा मोठा काटा म्हणजे आवर हँड मिनिट हँड आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं जातं. तर हे आहे 3:30. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन. तर आपल्याला म्हणलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. तर डायलॉग पूर्ण करण्यासाठी आपल्याला करेक्ट जो काही पर्याय आहे तो निवडायचा आहे. माया सेज इफ यू डोंट माइंड विल यू गिव्ह मी युअर बुक? इफ यू डोंट माइंड विल यू गिव्ह मी युअर बुक? मग नीता काय म्हणेल? नीता काय म्हणणार आहे? अल्लास असं म्हणेल का? अरेच्या असं म्हणू का? नाही. थँक्यू म्हणेल का? नाही. शुअर म्हणेल का? तर हो हे बरोबर आहे. ती काय म्हणणार आहे मैत्रिणीला? शुअर. हो घे ना असं आपण म्हणतो. म्हणजे यासाठी आपल्याला शुअर हा जो काही वर्ड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ओ नो असं तर म्हणणारच नाही. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे मुलांनो. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शुअर. हो नक्कीच असं आपण म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स करेक्ट नेम. चित्र पहा आणि त्याचे योग्य स्पेलिंग आपल्याला परतून शोधायचं आहे. तर पहा हे चित्र कशाचं आहे? झाडाचं. झाडाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्री. TREE ट्री. म्हणजे पहा पहिल्याच पर्यायातील स्पेलिंग हे करेक्ट आहे. अगदी सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट पहा क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म्स. शॉर्ट फॉर्म्स कोणतं काय म्हणलं आपल्याला? इनकरेक्ट आहे. म्हणजे 3 पर्यायामध्ये करेक्ट दिलेलं असणार आहे, एकामध्ये चुकलेलं आहे. तर आपल्याला ते ओळखायचं आहे. तर पहा SHANT शांट हे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे? शॉल नॉटचं. शॉल नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे शांट. परंतु कसं दिलं जातं? SHAN ॲपॉस्ट्रोफी दिलं जातं. मग पहा इथे ॲपॉस्ट्रोफी चुकलेलं आहे. स्पेलिंग बरोबर आहे परंतु ॲपॉस्ट्रोफी चुकलेलं आहे. म्हणजे हेच पर्याय चुकलेलं आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. डझ नॉटचं डझंट DOES ॲज इट इज एन ॲपॉस्ट्रोफी करेक्ट आहे हे. कॅन नॉटचं कांट हे देखील करेक्ट आहे शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. लेट्सचं लेट्स असतं हे देखील करेक्ट आहे. तर पहा लेट्सचं काय असणार आहे? लेट अस हे असणार आहे त्याचं एक्सपांडेड फॉर्म. आणि कॅन नॉटचं आणि कांटचं एक्सपांडेड फॉर्म आहे कॅन नॉट. अशा प्रकारे इथे चुकलेलं कोणतं आहे? तर पहिल्याच पर्यायामधील जो काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते अपॉस्ट्रॉफी चुकल्यामुळे आपल्याला याला स्टिक करावं लागणार आहे. क्वेश्चन फाइंड द रायमिंग वर्ड ऑफ द गिवन वर्ड्स म्हणलेलं आहे. मग पहा कट, हट, बट, नट. मग कोणतं रायमिंग वर्ड आहे? बॅट, सन, दॅट का शर्ट?
तर शर्ट 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. रायमिंग वर्ड्स कोणाला म्हणतो आपण? ज्या 2 वर्ड्समधील लास्टचे 2 किंवा 3 किंवा 4 लेटर्स हे सेम असतात त्यांना आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिवन मोटो. मोटो कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं योग्य. डॅश डॅश इज द बेस्ट पॉलिसी. वेल्थ, अब्सेंटी, ऑनेस्टी, फेथनेस. पहा काय असणार आहे? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा. ऑनेस्टीचा अर्थ काय? प्रामाणिकपणा. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट कार्डिनल नंबर. कोणता संख्यावाचक अंक नाही विचारलेला आहे? 11th. तर पहा पहिलाच पर्याय हे नाही आहे, कारण हे काय आहे? ऑर्डिनल नंबर आहे. ऑर्डिनल नंबर आहे विद्यार्थ्यांनो. हे काय आहे? तर ऑर्डिनल नंबर, क्रमवाचक संख्या आहे 11चं 11th. 16 हे कार्डिनल नंबर आहे. 31 कार्डिनल नंबर आहे. 94 हे देखील कार्डिनल नंबर आहे. परंतु फर्स्ट पर्यायामध्ये आपल्याला ऑर्डिनल दिलेलं आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स इज अल्फाबेटिकली करेक्ट. अल्फाबेटिकली कोणता सेट ऑफ वर्ड्स करेक्ट दिले ते आपल्याला शोधायचे. तर पहा ए ऑप्शन इंजेक्शन, इन्सेक्ट, इंक. तर फर्स्ट आणि सेकंड लेटर सेम आहेत प्रत्येकामध्ये. मग पहा जे ABCDमध्ये जे यस का के आधी येतं, HIJ नंतर के यायला हवं. मग पहा यस तर नंतर येतं म्हणजे हे चुकलेलं आहे. AEE फर्स्ट लेटर सेम आहे इथे देखील. त्यानंतर ABCD EFG HIJKL MN. मग पहा इथे करेक्ट दिलेलं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. ANT अँड ॲपल. एक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे N आधी येतं, N नंतर OP. पहा इथे देखील करेक्ट दिलेलं आहे म्हणजे B अँड C करेक्ट. ओनली B अँड C करेक्ट कुठे दिलं आहे? पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. ज्याने या पर्यायाला गोल केलं त्यांचं उत्तर हे बरोबर असणार आहे. पुढील क्वेश्चन पहा. विच इज द प्रॉपर वे ऑफ रायटिंग यम. यम लिहिण्याची योग्य पद्धत कोणती विचारलेलं आहे पहा आपल्याला. मग पहा आपल्याला हे ॲरोज आपल्याला नीट चेक करायचे आहेत. मग पहा यम कसं लिहितो आपण? अशा प्रकारे ॲरो पाहिजे. म्हणजे पहा फर्स्ट अशा प्रकारे, देन असं आणि देन अशा प्रकारे. मग हे ॲरोज पहा कुठे करेक्ट दिलेले आहेत हे आपल्याला आता चेक करायचं आहे. तर पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट. पहा या लिस्टमध्ये फिट न होणारा वर्ड आपल्याला शोधायचा, म्हणजे गटाशी न जोडणारं पद. क्रिकेट, फुटबॉल, ब्रेन, हॉकी, खो खो. तर पहा क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, खो खो गेम्सची नाव आहेत, परंतु ब्रेन पहा ऑर्गनचं नाव इथे आलेलं आहे, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. हे इथे या ग्रुपमध्ये फिट बसत नाही, गटाशी जुळत नाही, म्हणून 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. नेक्स्ट पहा. हाऊ मेनी टोटल लेटर्स इन द गिवन सेंटेन्सेस शुड बी कॅपिटल. कॅपिटल लेटर्स पहा, कॅपिटल लेटर्सचे रूल किती इम्पॉर्टंट. प्रत्येक वर्षी या कॅपिटल लेटरवर आधारित क्वेश्चन हा येतो म्हणजे येतोच. तर कॅपिटल लेटरचे विद्यार्थ्यांना फक्त 3च रूल आहेत. सेंटेन्सचा फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, फर्स्ट लेटर ऑफ सेंटेन्स ऑलवेज कॅपिटल, आय ऑलवेज कॅपिटल, आणि प्रॉपर नाउन्सचं फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल. तर प्रॉपर नाउन्स म्हणजेच काय? विशेष नाम. विशेष नाम कोणाचं असू शकतं? ते व्यक्तीचं, मुलाचं नाव असू शकतं, मुलीचं नाव असू शकतं, गावाचं नाव, महिन्याचे नाव, दिवसाचे नाव, यांचं फर्स्ट लेटर आपल्याला ऑलवेज कॅपिटल काढायचे. कुठंही जरी आलं तरी ते कॅपिटल आपल्याला काढायचं आहे. तर हे 3 रूल्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर कॅपिटल रूल्सवरील आधारित जो काही क्वेश्चन आहे ते तुमचं कधीच चुकणार नाही मुलांना. तर पहा आता सेंटेन्स आपण रीड करूयात. तर पहा ही विल गो टू नागपूर फ्रॉम अहिल्यानगर. तर पहा ही मध्ये काय? H हा सेंटेन्सचा फर्स्ट लेटर आहे, म्हणजे H इथे कॅपिटल असला पाहिजे. विल गो, विल तर वर्ब आहे ऑक्झिलरी, गो वर्ब आहे, टू काय प्रिपोजिशन, नागपूर, नागपूर गावाचं नाव आहे म्हणजे त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल असलं पाहिजे. फ्रॉम अहिल्यानगर, अहिल्यानगर देखील गावाचं नाव आहे म्हणजे A कॅपिटल असलं पाहिजे. अशा प्रकारे किती लेटर्स इथे कॅपिटल असले पाहिजे? 3 लेटर्स. मग पहा 3 कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे हे असणार आहे याचं योग्य उत्तर. नेक्स्ट पहा क्वेश्चन. फाइंड द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट पेअर म्हणलेलं आहे आपल्याला. पहा 45 पहिलाच पर्याय इनकरेक्ट आहे. 45च्या ठिकाणी इथे काय दिलेलं आहे? 54 दिलेलं आहे, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. बाकीचे करेक्ट दिलेत का पाहूयात आपण. 17 करेक्ट आहे. 100 करेक्ट लिहिलेलं आहे. 69 हे करेक्ट लिहिलेलं आहे, म्हणजे पहिल्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट पहा क्वेश्चन.
पहा इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आपल्याला. व्हॉट इज द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड विथ. तर पहा ही काय कशाची तर पहा जातं ही ॲडव्हर्टाइजमेंट आधी आपल्याला रीड करावी लागेल. तर पहा सेल 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 गौरी सारी सेंटर म्हणजे पहा सारीवर आधारित काय आहे सेल आहे. काय म्हणलेलं आहे पुढे बाय वन गेट वन सारी फ्री सिल्क कॉटन सिल्क शिफॉन बनारसी शालू शॉप नंबर 4 शनिवार पेठ म्हणे. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. तर पहा मोबाईलशी रिलेटेड आहे का नाही. क्लॉथ्स बुक्स टोर्स येणार नाही किंवा बुक्स येणार नाही. क्लॉथशी रिलेटेड आहे कारण सारी काय आहे क्लॉथ आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट पहा क्वेश्चन आय एम अ फ्रेंड ऑफ अ फार्मर. मी शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणलेलं आहे. मग पहा आय प्लो द फार्म अँड पुल अ कार्ट. हू एम आय. मी शेत नांगरतो बैलगाडी ओढतो. मी कोण आहे. बुल हॉर्स एलिफंट का डॉंकी. तर कोण असं तो बैल. बुल म्हणजे बैल. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट स्पेलिंग्स म्हणलेलं आहे. बरोबर स्पेलिंग आपल्याला निवडायची आहे. मग पहा BALLON बलून फ्लेवर मिल्क कॅमेरा. तर पहा करेक्ट स्पेलिंग कुठे आहे. फ्लेवरची स्पेलिंग असते का नाही चुकलेली आहे. FLAVOUR ही आहे फ्लेवरची करेक्ट स्पेलिंग. मिल्कची स्पेलिंग कशी असते MILK असते. मग पहा BALLON बलूनची स्पेलिंग करेक्ट आहे आणि CAMERA कॅमेराची स्पेलिंग देखील करेक्ट आहे. मग पहा ओनली A and D आर करेक्ट. ओनली A and D करेक्ट कुठे दिलेलं आहे 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे 25व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. तर पहा इंग्रजीचे प्रश्न आता आपण पूर्ण केलेले आहेत. तर आता पाहूयात बुद्धिमत्तेचे प्रश्न. 26वा प्रश्न पहा एका सांकेतिक भाषेत 23ला 6 34ला 12 54ला 20 असं लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 67 ही संख्या कशी लिहा. तर पहा 23ला 6 कशा प्रकारे लिहिले आहे बेत्रिक 6 गेलेला आहे. त्यानंतर 34ला 3 चौक 12 केलेलं आहे म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांचा काय केलेलं आहे गुणाकार करून पुढील सांकेतिक भाषा तयार केली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला बदल करायचे आहे. 6 7 42. मग 42 पहा कुठे दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. गटाशी जुळणारे पद शोधायचे आहे. प्रश्न पहा ईशान्य नैऋत्य वायव्य पर्याय आग्नेय दक्षिण उत्तर का पश्चिम. पहा ईशान्य नैऋत्य वायव्य हे काय आहेत उपदिशांची नावे. मग पहा पर्यायामध्ये उपदिशा कोणतं दिलेलं आहे आपल्याला आग्नेय. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचे. दक्षिण उत्तर पश्चिम हे काय आहेत मुख्य दिशांची नावे. 4 मुख्य दिशा असतात 4 उपदिशा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मुख्य दिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या उपदिशा आहेत. अशा प्रकारे एकूण 8 दिशांची नावे आहेत. पुढील प्रश्न पहा ज्वारी तांदूळ बाजरी प्रश्नचिन्ह. पहा या गटाशी जुळणारं पद कोणतं असणार आहे मटकी चवळी तूर का गहू. तर पहा ज्वारी तांदूळ बाजरी याच्याशी जुळणारं पद आहे गहू कारण या सगळ्यांचं पीठ बनतं. तर मटकी चवळी तूर हे काय आहेत डाळी आहेत. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं मुलांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 253 495 385. तर या गटाशी जुळणारं पद आपल्याला इथं निवडायचं आहे पर्यायातून. तर पहा आता या गटाशी जुळणारं पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तर पहा आधी हे संख्या आपल्याला समजून घ्यायची आहेत. तर पहा 253 हे कशा प्रकारे आलेलं आहे त्यानंतर मोठी खूपच संख्या दिली आहे आणि त्यानंतर पुन्हा लहान संख्या झाली. मग याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहा 5 मधून जर 2 वजा केलं तर काय येतं 3 येतं. म्हणजे पहा अशा प्रकारे बदल केलेला आहे. 9 वजा 4 केल्यानंतर 5 येतं बरोबर इथे मांडलेलं आहे. 8 वजा 3 केल्यानंतर 5 येतं बरोबर आहे. मग अशाच प्रकारे बदल पहा कुठे पर्यायामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहिली संख्या पाहूयात. मधली संख्या 5 वजा 4 केल्यानंतर 1 येतं बरोबर आहे म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे. 6तून 3 गेले 3 यायला पाहिजे परंतु 2 दिलेलं आहे. 8तून 4 गेल्यानंतर 4 यायला पाहिजे 2 दिलेलं आहे. आणि 3तून 9 वजा पहा ऋण संख्या येणार आहे म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे या गटाशी जुळणारं पद. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. तर पहा इथे या गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे. मग पहा हे कशा प्रकारची आकृती दिली आहेत तर पाण्यातील आकृती दिलेली आहेत. पाण्यामध्ये कारण एच पहा पाण्यामध्ये सेमच दिसणार आहे कारण तो सममित आकृती आहे. टी पहा पाण्यामध्ये वरचा भाग खाली गेले खालचा भाग वर आला म्हणजे पाण्यातील प्रतिमा दिलेली आहेत. एची देखील ही पाण्यातील प्रतिमा आहे. मग आता पहा पर्यायामध्ये कोणत्या लेटरची पाण्यातील प्रतिमा दिली आहे. आर पहा पाण्यामध्ये असं दिसतो का नाही हे चुकीचं आहे. एम असं दिसेल का नाही हे चुकलेलं आहे. केच पण पहा हे चुकलेलं आहे म्हणजे ईच बरोबर आहे कारण ई देखील काय सममित आकृती आणि पाण्यामध्ये ती ॲज इट इज दिसणार आहे जसे तशी दिसणार आहे. म्हणून आपल्याला याच पर्यायाला गोल करायचं होतं मुलांना. पुढील प्रश्न पहा आता
इथे त्रिकोण दिले, त्रिकोणामध्ये पहा 2 रेषा दिलेत आणि खालच्या दिशेने बाण गेलेले आहेत. त्यानंतर त्रिकोणानंतर येतं चौरस, चौरसामध्ये बाण वरच्या दिशेने गेलेले आहेत. त्यानंतर चौरसानंतर पंचकोण येतो, पंचकोणामध्ये खालच्या दिशेने बाण गेलेत. म्हणजे एकदा खाली पुन्हा वर पुन्हा खाली. आता कुठे जायला पाहिजे? वर. परंतु आकृती कुठली असली पाहिजे? 1 वाढलेली, म्हणजेच काय? षटकोन. मग पहा षटकोन आणि वरच्या दिशेमध्ये मग पहा कुठे आहे? या दोन्ही ठिकाणी. मग आता पहा ॲरोज काय केलेले आहेत? चौरसामध्ये 3 काढले, त्रिकोणामध्ये 2, चौरसामध्ये 3 आणि पंचकोणामध्ये 4. म्हणजे षटकोनामध्ये किती असायला हवं? 5. म्हणजे 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढे प्रश्न पहा, नावात बदल यावर आधारित प्रश्न आहे. विज्ञानाला मराठी म्हटले, मराठीला इतिहास, इतिहासाला गणित, गणिताला हिंदी म्हटले. तर गुणाकार व भागाकार या क्रियांचा अभ्यास कोणत्या विषयात करा? गुणाकार आणि भागाकारचा अभ्यास आपण कोणत्या विषयामध्ये करतो? गणितामध्ये. परंतु गणिताला काय म्हणलेलं आहे? हिंदी. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? हिंदी. 3 नंबरचा पर्याय. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, नारळाच्या 2 झाडांमधील अंतर 5 मीटर आहे. नारळाच्या 2 झाडातील अंतर 5 मीटर आहे. तर 15 झाडे एका सरळ रांगेत लावण्यासाठी एकूण किती मीटर जागा लागेल? 15 झाडे लावायचे आहेत आपल्याला एका सरळ रांगेमध्ये. मग 15 झाडामधील भाग किती असणार आहेत? 14 भाग असणार आहेत. आणि 2 झाडातील अंतर किती मिळालं आपल्याला? 5 मीटर. मग 14 5 किती असायला हवं? कमीत कमी अंतर 70 मीटर. 70 मीटर असणार आहे आपलं योग्य उत्तर. 4 नंबरचा पर्याय मुलांना बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. कारण 15 झाडे लावल्यानंतर काय होणार? शेवटचं झाड शेवटी येणार आहे. आणि भाग किती होणार आहेत? 14 भाग आपल्याला घ्यायचे. आणि 14 5 70 हे असणारे योग्य उत्तर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, आरशातील प्रतिमा. 34 व 35साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा म्हणलेलं आहे. मग पहा आरशामध्ये काय होणार आहे? जवळचा भाग जवळ दिसणार आणि लांबचा लांब. म्हणजे टी पहा अशा प्रकारे दिसेल. आणि त्यानंतर पहा अशा प्रकारे हे 4 दिसणार आहे आपल्याला. मग पहा असा बदल कुठे आहे? पहिल्या पर्यायामध्ये. इथे पहा 4 वर गेले असं होणार आहे का आरशामध्ये? नाही. तर इथे देखील चुकलेलं आहे. आता या दोन्हीमध्ये पहा बरोबर आकृती दाखवली आहे. मग आता पहा 3ला आपल्याला निरीक्षण करायचं बारकाईनं. तर पहा हा जो काही खालचा भाग आहे तो वर असं जाणार आहे का? इथे नाही. म्हणजे चुकलेलं आहे. मग पहा एफची आकृती दोन्हीकडे बरोबर दिली आहे. पण पहा बारकाईने पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की 3चा वर भाग आपण छोटा काढतो आणि खाली मोठा. मग तो आरशामध्ये कसं दिसणार आहे? अशा प्रकारे दिसणार आहे. म्हणजे 6 सारखं. 4 नंबरच्या आकृतीमध्ये बरोबर दिलेली आकृती. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना. अगदी बारीक फरक इथे केलेला होता. म्हणून आपल्याला निरीक्षण करून पाहायचं 4 नंबरची आकृती ती योग्य असणार आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढली आकृती. तर पहा ही देखील आपल्याला आरशातील प्रतिमा पाहायचं आहे. मग आरशामध्ये जवळचा भाग जवळ इथे येणार आहे. पहा अशा प्रकारे इथे बदल होणार नाही किंवा हे होणार नाही. किंवा पहा जातं नाही इथे तर रिकामच दिलेलं आहे. म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे मुलांनी. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. बाकीचे कोणतेही आकार तुम्हाला पाहण्याची आता गरज नाही. पहिलंच पर्याय बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण हे ऑप्शन एलिमिनेशन मेथडचा वापर करून उत्तर हे पटकन शोधू शकतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तुमच्या शाळेच्या संघाला खो खोच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. अशा वेळी एक खेळाडू म्हणून तुमची कोणती कृती योग्य आहे? तर पहा खो खोच्या अंतिम सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. मग पहा सामन्यातील पंचांना दोष देईन. तर पहा ही चुकीची कृती आहे. बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहीन. पहा ही देखील कृती अयोग्य आहे. खेळाडूंचे अभिनंदन करेन. तर पहा ही कृती योग्य असणार आहे. विजयी संघातील खेळाडूंकडे रागाने पाहन. ते पहा ही देखील कृती अयोग्य आहे. म्हणजे 2 नंबरची कृती योग्य असणार आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. तर पहा विद्यार्थ्यांना, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे आहे. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत. तर व्हिडिओला लाईक करत जावा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला इथे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 46वा. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? तर आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. त्रिकोण आपल्याला 3 कोण असणारी आकृती शोधायची विद्यार्थ्यांनो. तर पहा इथे पहा 1 2 3 भाग झाले आहेत. मग काय करतो आपण? 1 अधिक 2 अधिक 3 करतो. म्हणजे पहा आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 6. मग पहा खालचा जो भाग आहे याला त्रिकोण म्हणता येईल का? नाही. हे त्रिकोणामध्ये येत नाही. म्हणून आपल्याला त्याला घेताच येत नाही. म्हणजे पहा या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 6च त्रिकोण दिले. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. म्हणून आपल्याला निरीक्षण करून पाहायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सन 2025 या वर्षाची सुरुवात बुधवारने झाली. तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर पहा 2025ची सुरुवात म्हणजे काय? 1 जानेवारीचा वार आपल्याला दिलेला आहे बुधवार. 1 जानेवारीला कोणता वार आहे म्हणलेला आहे? बुधवार म्हणलं आहे. त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो आपण? 26 जानेवारीला. मग पहा जानेवारी महिन्याची
मग पहा 1 तारखेचा वार कोणत्या रिपीट होतो? 1, 8, 15, 22, 29 म्हणजे 22ला देखील काय असणार आहे? बुधवारच असणार आहे. त्यानंतर 23ला असणार आहे गुरुवार, 24ला असणार आहे शुक्रवार, 25ला असणार आहे शनिवार आणि 26ला असणार आहे रविवार. म्हणजे पहा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असणार आहे? रविवारी. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. तर हे उत्तर आपण कशा प्रकारे काढलं तर पहा पुन्हा एकदा. 25ची सुरुवात म्हणलेलं आहे म्हणजे आपल्याला 1 जानेवारीचा वार दिलेला आहे, तो आहे बुधवार आणि 1 तारखेचा वार 22 तारखेला रिपीट होतो आणि आपल्याला काढायचं प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन असतो 26 तारखेला. 22 नंतर 23, 24, 25 आणि 26. मग पहा बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 26 तारखेला कोणता वार असणार आहे? रविवार. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. हेच तुमचं अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. केशवरावांच्या बागेमध्ये पेरूचे झाड चिकूच्या झाडापेक्षा उंच पण आंब्याच्या झाडापेक्षा बुटके आहेत. काय म्हणाले आहे? पेरूचं जे काही झाड आहे ते चिकूच्या झाडापेक्षा उंच आहे परंतु आंब्याच्या झाडापेक्षा बुटके म्हणजे आंब्याचं झाड त्याच्यापेक्षा उंच असणार आहे. मग पहा चिंचेचे झाड आंब्याच्या झाडापेक्षा, त्यानंतर पहा चिंचेचं झाड काय म्हणले? आंब्याच्या झाडापेक्षा उंच पण नारळाच्या झाडापेक्षा कमी उंचीचं आहे. सर्वात उंच असलेलं झाड कोणतं? नारळाचं झाड. मग पहा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं कारण सर्वात उंच झाड कोणतं आहे? नारळाचं. 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. पुढील प्रश्न. 49 सूचना. खाली प्रश्न आकृतीचे तर पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. तर पहा पाण्यामध्ये काय होतं? वरचा भाग हा खाली जातो आणि खालचा भाग वर जातो. मग पहा हे ॲरोज काय होणार आहेत? हा ॲरो खाली जाणार आहे. यामध्ये डावी उजवी बदल होत नाही जाताना हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा भाग याच बाजूला खाली जाणार आहे आणि हा भाग याच बाजूला वर असणार आहे. मग पहा असा बदल कुठे आहे? खाली वर. तर पहा इथे चुकलेला आहे. खाली वर पहा या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आतील जी प्रतिमा आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. मग हे काय होणार आहे? अशा प्रकारे. मग पहा अशा प्रकारे बदल कुठे आहे? या दोन्ही ठिकाणी. इथे तर चुकलेलं आहे म्हणजे हे देखील पर्याय तर कॅन्सल. आता या दोन्हीमधून आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा हा जो काही खालचा भाग आहे तो काय जाणार आहे? वर जाणार आहे. म्हणजे पहा बदल कशा प्रकारे होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आता हे अशा प्रकारे आहे तर होणार कसं आहे? अशा प्रकारे. मग पहा असा बदल कुठे केलेला आहे? असा बदल पहा या ठिकाणी 3 नंबरच्या पर्यायामध्ये इथे चुकलेला आहे. म्हणजे हेच आहे तुमचं योग्य उत्तर 3 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील आकृती पहा. आता आकृतीचं बारकाईने विद्यार्थी निरीक्षण करायचं आपल्याला. जो काही भाग आहे तो असाच राहणार आहे का पाण्यामध्ये? नाही. अशा प्रकारे इथे बदल होणार आहे. हे देखील चुकलेलं आहे. मग पहा हे देखील आकृती नाही. मग पहा आता आपल्याला 2 आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर हे शोधायचं आहे. तर पहा आता काय होणार आहे? खालचा भाग आता वर जाणार आहे आणि पहा इथे अशा प्रकारे जो आतील जो काही आकार आहे पहा बारीक निरीक्षण करायचा. हा जो काही आकार आहे तो याच साईडला राहणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे इथे पहा इथे चुकलेलं आहे. हे कॅन्सल होणार आहे पर्याय 4 नंबरचा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. किती बारीक आपलं निरीक्षण करायचं पहा विद्यार्थ्यांनो लक्षात येईल. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. तर हा जो काही भाग आहे तो अशा पद्धतीनं याच बाजूला राहणार आहे, उजव्या बाजूलाच राहणार आहे. डाव्या बाजूमध्ये ते बदल होणार नाही. पाण्यामध्ये डावी उजवी बदलत नाही तर वरचा भाग खाली खालचा भाग वर होतो. म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न 51वा प्रश्न पहा काय आहे. अक्षरमाला दिले तुम्हाला. वरील अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल? डावीकडून म्हणलेलं आहे. मग पहा ही आहे उजवी बाजू, ही डावी बाजू. मग डावीकडून आपल्याला विचारलं आहे 7, 15 आणि 4. 7वा नंबरला कोण आहे? पहा पर्याय 7, 15, 4. 7 आहे जी. जी नंतर पहा 15वा ओ आणि डी. गॉड हे काही प्राण्याचं नाव आहे का? नाही. त्यानंतर पहा 15, 14. 15व्या नंबरला आहे ओ आणि 24व्या नंबरला पहा काय आहे? 20, 24 एक्स. ऑक्स म्हणजे बैल. पहा हे बरोबर आहे. त्यानंतर 6, 1, 19, 20. 6व्या नंबरला पहा काय आहे? जी आणि ए, जी ए. आणि पहा 19च्या नंबरला काय आहे? त्यानंतर यस, जी ए यस टी. मग GAST गास्ट हे काय ॲनिमलचं नाव आहे का विद्यार्थ्यांनो? नाही.
पहा कोणता पर्याय बरोबर आहे, फक्त ब योग्य. फक्त ब पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 52वा. गटातील चुकीचे पद ओळखा. गायिका, भाटी, लांडोर, गवळी, गाय. तर पहा गायिका स्त्रीलिंग आहे, बोका भाटी, भाटी स्त्रीलिंग आहे, मोर लांडोर, लांडोर स्त्रीलिंगी आहे, गवळी, गवळी पहा पुल्लिंगी आहे विद्यार्थ्यांनो, गाय स्त्रीलिंगी आहे, गवळीचे स्त्रीलिंगी नाव आहे गवळण. म्हणजे पहा सगळे काय आहे स्त्रीलिंगी नाम आहे, परंतु गवळी पुल्लिंगी आहे, म्हणजे हे चुकीचं पद इथे दिलेलं आहे. मग पहा गवळी कुठे दिलेलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा 53वा प्रश्न. तर पहा प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचे आपल्याला. 25, 20, 10. पहा दोन्ही प्रकारे आपल्याला विचार करायचा आहे. 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. पहा इथे 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60 असणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहे. फक्त वर्तुळात आणि फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज किती. मग पहा फक्त वर्तुळामध्ये कोणता अंक आहे, फक्त वर्तुळामध्ये 4 येतो, 4. आणि फक्त चौकोनामध्ये आहे 9. 9 आणि 4 बेरीज किती येते, 13. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. हेच आहे तुमचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा विचारलं आपल्याला 5 हा अंक कोठे आहे. 5 पहा 5 स्थान कुठे आहे, या ठिकाणी तो त्रिकोणामध्ये देखील आहे, आयतामध्ये देखील आहे आणि वर्तुळामध्ये देखील आहे. तिन्हीमध्ये सामायिक आहे. तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक कुठे लिहिले, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न. शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी जात असताना चौकात रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणारी आंधळी व्यक्ती आढळल्यास तुम्ही काय कराल. त्यांच्याकडे लक्ष न देता पुढे जाईल, चुकीची कृती आहे. कोणाला तरी मदत करण्यास सांगेन, त्यांचा हात धरून रस्ता ओलांडण्याला मदत करेन का त्यांची गंमत पाहत उभा राहील, पहा हे चुकीचे. त्यांचा हात धरून रस्ता ओलांडण्यास मदत करेन ही कृती काय असणार आहे, तर ही कृती योग्य असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहा 49, त्यानंतर 62 दिलेलं आहे, त्यानंतर 70 आणि 77. तर पहा 49 मध्ये पहा किती मिळाल्यानंतर 62 येतं. तर पहा 49 मध्ये किती मिळवल्यानंतर 62 आलेलं आहे, 49 अधिक 13 केलेलं आहे. मग पहा हे 13 आलेलं कुठून आहे, 9 आणि 4 यांची बेरीज किती येते, 13. म्हणजे काय केलेलं आहे, आधीच्या संख्येमधील जे काही अंक आहे त्यांची बेरीज त्याच संख्येमध्ये मिळवून पुढील अंक मिळवलेला आहे 62. आता 62 मधील अंक कोणते, 6 आणि 2 यांची बेरीज येते 8. आणि या दोघांची बेरीज काय केलेलं आहे, पुढे 70 मांडलेलं आहे. त्यानंतर पहा पुढे 70 दिलेलं आहे ना. त्यानंतर 70 मधील अंक आहेत 7 आणि 0 यांची बेरीज 7च येते आणि 70 आणि 7 मिळून किती झालं, 77. तर आता पुढील अंक आपल्याला कसं काढायचं आहे, 7 आणि 7 यांची बेरीज किती येते, 14. ते आपल्याला 77 मध्ये मिळवायचं आहे. मग पहा उत्तर काय येणार आहे, 7, 8, 9, 10, 11ला 1 हातचा 1, 7 आणि 2 किती येणार आहे, 9. म्हणजे पहा 91 असणार आहे आपलं योग्य उत्तर. मग पहा 91 कुठे पर्यायामध्ये दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. मग पहा विद्यार्थ्यांनो ही संख्यामाला कशा प्रकारे तयार केलेली आहे, आधीच्या संख्येतील अंकांची बेरीज ही त्याच संख्येमध्ये मिळून पुढील संख्या मिळवलेली आहे. त्यानंतर पहा प्रश्न 2, 3, 5, 7. पहा हे 2, 3, 5, 7 काय आहेत, मूळ संख्या. मग 7 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 11. 2, 3, 5, 7 त्यानंतर 11 येते, त्यानंतर 13. 13 देखील मूळ आहे, परंतु 7 नंतर येणारी मूळ संख्या आहे क्रमाने 11. म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न संख्यामाला. तर यावरील संख्यामालेत 3 ने निशेष भाग जाणारे एकूण समसंख्या किती आहेत. तर पहा प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक देतात. 3 ने निशेष भाग जाणारे म्हणलेले आहे आणि त्या पुन्हा काय असल्या पाहिजेत, सम असले पाहिजेत. मग 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग असेल तर त्या संख्येला देखील 3 ने निशेष भाग जातो. मग पहा 9 ही काय आहे, विषम संख्या. 3 ने भाग जातं परंतु विषम आहे. 12 3 ने भाग जातं कारण 3च्या पाड्यामध्ये 12 आहे आणि सम आहे. 15 विषम आहे, 3 ने भाग जातं परंतु विषम आहे. 18 सम आहे आणि 3 ने भाग जातं. 18 ही संख्या सम आहे आणि 3 ने देखील भाग जातं. 32 ही संख्या काय आहे, सम आहे परंतु यांची बेरीज किती येते, 5 येते. मग त्याला 3 ने भाग जाईल का, नाही, म्हणजे याला आपल्याला घेता येणार नाही. 27 3च्या पाड्यामध्ये येतं परंतु विषम संख्या आहे म्हणून याला देखील आपल्याला घेता येणार नाही. 24
समसंख्या आहे आणि यांची बेरीज पहा काय ते 6. 3च्या पाड्यामध्ये 6 आहे म्हणजे याला भाग जाणार, म्हणजे 24ला आपण घेऊ शकतो. 33 तर विषम आहे, याला घेऊ शकत नाही. 36 सम आहे आणि पहा याची बेरीज 9 येते म्हणजे याला देखील 3ने भाग जातं आणि ती सम आहे. मग 40 पहा, 40ला 3ने भाग जात नाही म्हणून याला घेता येणार नाही, सम असलं तरी पण. त्यानंतर पहा 40 ही संख्या सम आहे परंतु यांची बेरीज 4 येते म्हणून याला 3ने भाग जाणार नाही. मग अशा प्रकारे पहा समसंख्या आणि 3ने भाग जाणारे किती आहेत? 1 2 3 4. मग पहा 4 हे उत्तर कुठे दिलेलं आहे? 4 उत्तर दिलेलं 2 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा 4च संख्या आहेत ज्यांना 3ने भागतं आणि ते सम आहेत. कोणते आहेत ते? 12, 18, 24 आणि 36. पुढील प्रश्न पहा आता. शकील शाळेकडे तोंड करून चालला होता. त्याच्या उजव्या बाजूला सूर्य मावळत होता. तर पहा उजव्या बाजूला सूर्य मावळत होता म्हणजे उजवा हात कोणत्या दिशेला आहे त्याचा? पश्चिम दिशेला. तर शकीलच्या पाठीमागची दिशा कोणती? तर पहा पश्चिम दिशा इथे आहे. प पू उद हे आपल्या दिशेचं आलेख काढायचं आहे. मग पहा आपल्याला म्हणलेलं आहे उजव्या हाताला सूर्य मावळत होता म्हणजे पश्चिम दिशेला त्याचा काय आहे? उजवा हात. मग ज्या व्यक्तीचं उजवा हात हे पश्चिम दिशेला असतं त्या व्यक्तीचं तोंड कुठे असणार आहे? दक्षिणेकडे. दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या व्यक्तीचा उजवा हात कुठे असतो? पश्चिमेकडे. मग पहा आपल्याला विचारलं आहे पाठीमागची दिशा म्हणजे काय असणार आहे? उत्तर. त्याची पाठीमागची दिशा कोणती आहे? उत्तर. पहा उत्तर कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. सुधीर व अनिकेत यांच्या आजच्या वयात 5 वर्षाचे अंतर आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती अंतर असेल? तर पहा बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे वयातील अंतर हे कधीच बदलत नाही विद्यार्थ्यांनो. वयातील अंतर किती राहणार आहे? किती वर्षाचं अंतर सांगितलेलं आहे? 5 वर्षाचं. 5च वर्षे राहणार आहे कारण 5 वर्षांनी दोघांचंही वय 5-5 वाढणार आहे आणि अंतर हे सारखंच राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये D बरोबर 4, C बरोबर 2, G बरोबर 3 याची बरोबर 5 असेल तर आपल्याला याची व्हॅल्यू काढायची म्हणजे DCHGच्या ठिकाणी आपले अंक मांडायचे. D म्हणजे काय म्हणलेलं आहे? 4. 4 अधिक Cची व्हॅल्यू किती दिली आहे? 2 गुणिले Hची व्हॅल्यू किती दिली आहे? 5 वजा Gची व्हॅल्यू काय दिली आहे? 3. मग आता आपल्याला गुणाकार आधी करायचे. भागोबेव सूत्राचा वापर करून भागाकार दिलेला नाही म्हणजे गुणाकार करायचे. मग पहा 4 अधिक बेपाचे किती येतात? 10 वजा 3. मग 10तून 3 गेले 7 राहिले आणि 4 अधिक 7 यांची बेरीज किती येते? 11. मग पहा 11 उत्तर कुठं दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आता. प्रश्न. खाल्ल्या आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. तर पहा पहिल्या आकृतीमध्ये एक जो काही चौरस आहे तो रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 चौरस रंगवले. तिसऱ्या आकृतीमध्ये 3. चौथ्या आकृतीमध्ये 4 असायला हवं. इथे 3 आहेत हे कॅन्सल. इथे 4 आहेत हेच असणारे योग्य होते. इथे 5 आहेत येणार नाही. इथे जास्त आहेत म्हणजे 2 नंबरचंच आकृती बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न. खालपैकी कोणते वर्ष 366 दिवसाचे असेल? तर पहा 366 म्हणलेलं आहे. मग पहा लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात कारण सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 आणि लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्त असतो म्हणजे 366 असणार आहे. परंतु लीप वर्ष आपण कशा पद्धतीने ओळखतो? जर दिलेला जो काही सण आहे दिलेला सण यातील शेवटचे 2 अंक हे 4च्या पाड्यामध्ये असतील तर तो काय असतो? लीप वर्ष. 25 लीप वर्ष आहे का? चालू वर्ष नाही. 2024 मागील वर्ष जो होता तो लीप वर्ष होता. 18 पहा 4च्या पाड्यामध्ये आहे का? नाही म्हणजे हे देखील सामान्य वर्ष आहे. 27 4च्या पाड्यामध्ये येत नाही किंवा 4ने याला पूर्ण भाग जात नाही म्हणून हा काय? सामान्य वर्ष. 2024 पहा इथे मागील वर्षच दिलेलं आहे आपल्याला. 2024 हा काय होता? लीप वर्ष म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. आणि 24 जे अंक आहे 4च्या पाड्यामध्ये येतं म्हणजे हे लीप वर्ष आहे. कारण लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं म्हणून शेवटचे 2 अंक हे 4च्या पाड्यामध्ये येतात विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचंच पर्याय. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 65 व 66 सूचना सांकेतिक भाषामध्ये दिलेलं आपल्याला चिन्ह दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायचं आहे. पतंग हा शब्द कसा लिहाल? पहा प कशा प्रकारे आहे? हे चिन्ह पहा 1 नंबरला कुठे आहे? या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी 4 ठिकाणी. त साठी कोणतं चिन्ह आहे? तर पहा त्रिकोण. त्रिकोण आहे का इथे? नाही. या ठिकाणी आहे, इथे देखील नाही आणि पहा इथे देखील नाही म्हणजे हेच असणार आहे आपलं उत्तर विद्यार्थ्यांनो.
तवर अनुस्वार आहे, अनुस्वारसाठी पहा हे चिन्ह आहे, अगदी बरोबर आहे. ग साठी हे चिन्ह, 2 नंबरचाच पर्याय मुलांना बरोबर आहे. बाकीचं काही बघायची गरज नाही तुम्हाला, 2 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न, तर पहा या चिन्हापासून कोणता शब्द तयार होतो विचारलं आपल्याला. मग पहा पहिलं चिन्ह कुठे आहे, ध, ध अक्षर असणार आहे. मग पहा पारवा दिलाय, इथं त आहे, तागा, त, तारा, म्हणजे हे तिन्हीही पर्याय इथे कॅन्सलच होतात. त्यातून डायरेक्टली आपलं उत्तर असणार 4 नंबरचंच पर्याय. तरी देखील तुम्ही पाहू शकता, ध, धला काना दिलेलं आहे म्हणजे 10 झालं, तर हे आहे क्रॉसचं साईन. त्यानंतर पहा हे चिन्हासाठी ग अक्षर आहे आणि काना, म्हणजे हेच आहे आपलं योग्य उत्तर मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तर पहा नवभारत या शब्दातील अक्षरापासून कोणता 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. नत, नत पहा, नत अर्थपूर्ण शब्द आहे का, नाही. भात अर्थपूर्ण आहे, वर अर्थपूर्ण आहे, भाव देखील अर्थपूर्ण आहे, म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 68वा, खालपैकी कोणत्या भेनाकृतीने वर्ग मुले मुली ही, खालपैकी कोणत्या भेनाकृतीने वर्ग मुले व मुली हा घटक संच दाखवता येईल. तर पहा हा वर्ग आहे, वर्गामध्ये मुलांचा एक ग्रुप असतो, मुलींचा एक ग्रुप असतो. पहा कुठे दिलेला आहे, 1 नंबरच्याच पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारं पद ओळखा. 69 ते 73 साठी सूचना, गटात न बसणारे पद ओळखा. नाक, त्वचा, मेंदू, कान. तर पहा नाक, त्वचा आणि कान हे काय ज्ञानेंद्रिय आणि मेंदू हा अंतेंद्रिय आहे, म्हणजे इंटरनल ऑर्गन आहे, शरीराच्या आतील जो काही अवयव आहे, म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं होतं. तर या गटाशी हे बसत नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ हे आहेत 5 ज्ञानेंद्रिय. नंतर पहा पुढील प्रश्न 342, तर पहा हे संख्या दिलेत, तर आता गटाशी न बसणारं पद आपल्याला शोधायचं आहे. आधी आपल्याला यांची बेरीज करायची आहे. 4 आणि 3 किती, 7 आणि 8 9 येतं. त्यानंतर 7 आणि 5 12, 12 आणि 6 किती होणार आहे, 12 आणि 6 18 उत्तर येतं. त्यानंतर 7 आणि 5 12, 13 14 ही बेरीज आहे. त्यानंतर पहा 7 आणि 2 9, 9 काय येणार आहे, 9 आणि 9 18 बेरीज येणार आहे. मग पहा समसंख्या समसंख्या समसंख्या, परंतु ही काय आहे, विषम संख्या, म्हणजे हे असणार आहे गटात न बसणारं पद. 1 नंबरचं पर्याय बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, काटकोन, चौकोन, विशालकोन, लघुकोन. तर पहा चौकोन हे या गटाशी बसत नाही, कारण हे कोणांची नावे आहेत, आणि चौकोन तर काय आहे, तर ही भौमितिक आकृती आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढले प्रश्न, आकृती पहा दिलेली आहे. तर पहा आकृतीचं निरीक्षण आपल्याला बारकाईने करायचं आहे. तर इथे पहा 4 भाग आहेत, तिथे 4 भाग आहेत, 4 भाग, पण इथे 5 भाग दिलेत, म्हणजे हे असणारं या गटात न बसणारं पद. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 400, त्यानंतर 73, 547, 708, 456 आणि 258. तर पहा आता इथे काय केलेलं आहे बदल, पहा ही विषम संख्या आहे, ही सम आहे, सम आहे आणि सम आहे, म्हणजे हे असणार आहे योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, कुठल्या प्रश्नाबद्दल तुम्ही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. त्यानंतर पहा शेवटचे 2 प्रश्न, 74 व 75 साठी सूचना, खालील अप्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर पहा तंतोतंत म्हणलेलं आहे, मग आपल्याला बारकं निरीक्षण करायचं आहे. तर पहा इथे रेष हे जुळलेलं नाही, म्हणून हे पर्याय कॅन्सल होत आहे. त्यानंतर पहा ही लाईन इथे चुकलेली आहे, हे पर्याय कॅन्सल. त्यानंतर आता निरीक्षण करायचं आहे आपल्याला. तर पहा ही पूर्ण लाईन इथे जुळलेली नाही, म्हणजे हे पण पर्याय कॅन्सल. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न, तर पहा अशीच आकृती तुम्हाला पर्यायात शोधायची आहे. तर पहा इथे, तर पहा हे डोळ्याचा भाग इथे चुकलेला आहे, जो काही अर्ध गोल केलेला आहे ते चुकलेलं आहे. त्यानंतर पहा आता निरीक्षण करत राहायचं आहे आपल्याला. तर पहा इथे कान चुकलेले आहेत, आणि या आकृतीमध्ये पहा डोळे चुकलेले आहेत, म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंथन इयत्ता 3 बुद्धिमत्ता आणि इंग्रजी याचं संपूर्ण पेपर सोल्युशन स्पष्टीकरणासहित पाहिलं आहे. तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. तर कृपया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.